are learning class 6th chapter 3 diversity in living things and their classification. सजीवातील विविधता आणि वर्गीकरण या भागाचा आपण भाग दुसरा या ठिकाणी पाहणार आहोत. आपण विविध प्रकारची माहिती घेतलेली आहे झाडांबद्दल. The life cycle of plants like jawar sunflower is completed in 1 year. These plants are called annuals. The life cycle of plants like the carrot, beetroot is of 2 years. They are called biennials. Shrubs like the hibiscus and oleander and trees like mango and gulmohar live for several years, and bear flowers and fruits, they are called perennials. According to the period of their life cycle, plants are classified as annuals, biennials and perennials. पहा, ज्वारी, सूर्यफूल यासारख्या वनस्पतींचं जीवनचक्र एकाच वर्षात पूर्ण होतं, त्यांना वार्षिक वनस्पती म्हणतात. तर गाजर, बीट यासारख्या वनस्पतींचा जीवनकाल पूर्ण होण्यासाठी 2 वर्ष लागतात, म्हणून त्यांना द्विवार्षिक वनस्पती म्हणतात. तर जास्वंद, कण्हेरी अशी झुडपं किंवा आंबा, गुलमोहर सारखी मोठी वृक्ष हे अनेक वर्ष जगतात, म्हणून त्यांना फुले फळे येतात. जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतींची वार्षिक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक असे प्रकार आपण या ठिकाणी पाहिले आहेत. प्लांट्स दॅट बिअर फ्लावर्स आर कॉल्ड फ्लॉवरिंग प्लांट्स, व्हाईल द प्लांट्स दॅट नेवर बिअर फ्लावर्स आर कॉल्ड नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स मे नॉट हॅव ऑर्गन्स लाईक रूट, स्टेम्स, लीव्ज. वनस्पती पहा, ज्यांना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती, तर ज्या वनस्पतींना कधीच फुले येत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती म्हणतात. अपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पान असे अवयवसुद्धा नसतात. या ठिकाणी काही तुम्हाला विचार करायचा आहे. व्हॉट टाईप ऑफ प्लांट्स आर टोडस्टूल्स अँड मशरूम्स? व्हॉट टाईप ऑफ प्लांट इज अ फिग? डू फॉर्म्स अल्गी मनी प्लांट? बिअर फ्लावर्स बघा, भूछत्र, अळंबी ह्या कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? उंबर हे कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? नेचे, शेवाळ, मनी प्लांट या वनस्पतींना फुलं असतात का याचा विचार करा आणि शोध घ्या. डू यू नो? तुम्हाला माहीत आहे का? द वर्ल्ड्स लार्जेस्ट फ्लावर इज फाउंड इन इंडोनेशिया. द डायमीटर ऑफ द फ्लावर ऑफ द प्लांट राफ्लेसिया अर्नोल्डी इज अबाउट 1 meter. The world's smallest flower is of the plant called Wolffia or duckweed. Its diameter is as small 0.5 mm. जगात सर्वात मोठे फूल तुम्हाला चित्रात दिसतंय ते इंडोनेशियामध्ये आढळतं. राफ्लेशिया अर्नोल्डी हे त्याचं नाव आहे आणि त्या फुलाचा व्यास हा 1 मीटर असतो. या उलट जगातील सर्वात लहान फूल हे वुल्फिया नावाचं वनस्पती असून त्याची व्यास 0.5 मिलीमीटर इतका लहान आहे. आता काही प्रश्न तुम्हाला द्यायची आहेत. व्हेअर डज द पोमिग्रॅनेट श्रब ग्रोज? व्हेअर डू बुशेस ऑर द रेलकोट क्रीपर ग्रो? व्हेअर डज द लोटस ग्रो? व्हेअर डज द डोडर प्लॅन्ट ग्रो? बघा, डाळिंबाची झुडप कोठे वाढतं? पानकणीस, गारवेल कोठे वाढतात? कमळ कोठे वाढतं? अमर ही वनस्पती कुठे वाढते? म्हणजे सगळ्या विविध प्रकारच्या वनस्पतींची तुम्हाला आता या ठिकाणी उत्तरं द्यायची. वी सी डिफरंट प्लांट्स ग्रोईंग इन द डिफरंट प्लेसेस अराउंड अस. प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट ऑर द प्लेस व्हेअर दे ग्रो. बघा, आपल्या सभोवताली ज्या विविध वनस्पती असतात त्या वनस्पती वाढलेल्या दिसून येतात. वनस्पतींच्या त्यांच्या अधिवासानुसार म्हणजे जिथे वाढतात त्यानुसार वर्गीकरण हे केलेलं असतं. म्हणजेच लँड, वॉटर, मॅसरी एरिया, डेझर्ट्स अँड इवन अ बिग ट्री आर द व्हेरियस हॅबिटॅट्स ऑफ प्लांट्स. म्हणजे जमीन, पाणीवर, दलदलीचा भाग, वाळवंट, एखादा मोठा वृक्ष हे वनस्पतींचे वेगवेगळे अधिवास आहेत हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. आता आपण वनस्पतींची विविधता पाहिली, वर्गीकरण बघितलं, डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल्स, प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण आता आपण बघायचे. डिफरंट ॲनिमल्स हॅव डेव्हलप्ड डिफरंट शेप्स टू सर्वाइव्ह इन द एन्व्हायरमेंट. देर इज अ ग्रेट व्हरायटी इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स टू. The amoeba that cannot be seen with our eyes, the huge elephant, the small snail, the fish that swims in the water, a kite that flies high in the sky, butterflies that flit around flowers, a house lizard that crawls on a wall are all animals. Each has different characteristics. पर्यावरणात टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या प्राण्यांनी निरनिराळे आकार धारण केले आहेत. वनस्पतींप्रमाणे प्राण्यांमध्ये सुद्धा शरीर रचनेमध्ये विविधता आढळून येते. डोळ्यांना न दिसणारा अभिमाप प्राणी
आकाराने मोठा असलेला हत्ती, लहान गोगलगाय, पाण्यात पोहणारा मासा, आकाशात उडणारी घार, फुलांभोवती फिरणारी फुलपाखरे, इतर कीटक, पाल हे सर्व प्राणी आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्येसुद्धा आहेत. ॲनिमल्स हॅव बॉडी पार्ट्स लाईक अ हेड, अ नेक, अ torso, tail and limbs for movement. They have various organ systems which carry on various functions inside their body. In this respect to there a lot of diversity in animal. प्राण्यांना डोके, मान, धड, शेपूट व हालचालींसाठी हातपाय असे अवयव असतात. शरीरातील विविध क्रिया करण्यासाठी विविध इंद्रियांसाठी ते असतात. या बाबतीत सुद्धा प्राण्यांमध्ये विविधता आढळून येते. What are the differences in the body structure of animals like a snake, lizard, a tiger, a fish, an eagle, a hen, a crab, a housefly, an earthworm, a crocodile and a grasshopper? साप, सरडा, वाघ, मासा, गरुड, कोंबडी, खेकडा, माशी, गंडूळ, मगर, टोळ या प्राण्यांच्या शरीर रचनेमध्ये काय काय फरक आहे हे तुम्ही विचार करून सांगू शकता. We see a variety in animals with respect of their food as well. Since animals depend on other animals, their food, they are found in places where food is available. Different animals have different methods of obtaining and eating food. This too leads to differences in their body structure. प्राण्यांमध्ये अन्नासंदर्भामध्ये सुद्धा विविधता दिसते. प्राणी हे अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात. आपले अन्न ज्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी ते प्राणी आढळतात. प्राण्यांच्या अन्न मिळविण्याच्या आणि अन्नग्रहणाच्या पद्धतीनुसार ते वेगवेगळे असल्याने त्यांच्या शरीर रचनेमध्ये आपल्याला अनेक प्रकारे फरक हा दिसत असतो. आता तुम्हाला या ठिकाणी एक तक्ता चार्ट तयार करायचा आहे. नेम ऑफ ॲनिमल्स, व्हॉट इज देअर फूड, हाऊ टू ईट, व्हेअर डू दे लाईव्ह, द स्पेशल फीचर्स दॅट यू फाउंड. प्राण्याचं नाव, अन्न कोणतं, अन्न कसं खातात, कुठे राहतात आणि तुम्हाला दिसलेले वैशिष्ट्य कोणते यासाठी तुम्ही खाली दिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या वेबसाईट्स आहेत. www.earthlife.net अशा प्रकारच्या सर्व वेबसाईट तुम्ही लिहून काढा आणि त्याच्यावर सर्च करा. तुम्हाला जास्तीत जास्त प्राण्यां आणि वनस्पतींविषयी तुम्हाला माहिती नक्कीच मिळेल. आता एक छोटासा प्रयोग तुम्हाला करायचा आहे. टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम अ पडल अँड प्लेस इट ऑन अ ग्लास स्लाइड. ऑब्झर्व इट अंडर अ मायक्रोस्कोप. व्हॉट डू यू सी? डबक्यातील एका पाण्याचा थेंब घेऊन काचपट्टीवर तो सूक्ष्मदर्शी खाली बघायचा आहे. मग तुम्हाला काय दिसेल? व्हेन अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम अ पडल इज सीन अंडर अ मायक्रोस्कोप, इम्युएबल microbes can be seen moving about in it. You will see the continuously moving amoeba. The paramecium is also unicellular animal like the amoeba. A horse, a bear, tortoise are multicellular animals. पाण्यातील डबक्यातील जो आपण थंब घेतलेला आहे, सूक्ष्मदर्शिकाली जेव्हा आपण तो पाहू त्यामध्ये हालचाल करणारे असंख्य सूक्ष्मजीव आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. सतत हालचाल करणारा अमिबा एकपेशीय प्राणी, अमिबाप्रमाणेच पॅरेमेशियम हा सुद्धा एकपेशीय प्राणी आपल्याला तिथे दिसून येतो. मात्र घोडा, अस्वल, कासव असे इतर प्राणी हे बहुपेशीय आहेत. व्हॉट इज द चेन ऑफ बोन्स इन द सेंटर ऑफ अवर बॅक कॉल्ड? आपल्या पाठीच्या मध्यभागावरून जी हाडांची माळ असते तिला काय म्हणतात? यस, अवर बॅकबोन्स. ॲनिमल्स विथ अ व्हर्टिबल कॉलम अँड दोज विदाउट इट फॉर्म टू ग्रुप्स नोन ॲज व्हर्टिब्रेट्स अँड इनव्हर्टिब्रेट्स रिस्पेक्टिव्हली. पाठीचा कणा असलेले व नसलेले म्हणजेच ज्यांना आहे ते पृष्ठवंशी व ज्यांना पाठीचा कणा नाही असे अपृष्ठवंशीय दोन गट पडतात. Snakes, birds, fish and kangaroos are also humans are vertebrates animals. Animals such as snails, cockroach, earthworm do not have a vertebral column and therefore they are invertebrates. पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राणी तुम्हाला समजले. We have learned that producing another living thing like oneself is called reproduction. A hen lays eggs and hatches them. After a few days, the young chicks hatch out the eggs. A cow gives birth to a calf. Before that, the calf grows within the cow's body. According to the mode of reproduction, animals are classified into two types, oviparous and viviparous. मागील पाठात आपण रिप्रोडक्शनबद्दल माहिती घेतली आहे. त्यानुसार अंडे देणारे म्हणजेच ओव्हिपेरस ॲनिमल्स आणि जे डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात त्यांना विव्हिपेरस म्हणजेच जरायुज आणि अंडज अशा प्रकारे वर्गीकरण आहे. अकॉर्डिंग टू द हॅबिटॅट ॲनिमल्स आर युजली क्लासिफाईड इंटू टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स.
However, animals like a frog, salamander, toad live in both places, namely land and water. Therefore, they are called amphibious animals. प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून सुद्धा भूचर आणि जलचर असे प्राण्यांचं वर्गीकरण होतं. सर्वसाधारण बेडूक, सॅलमेंडर, टोड हे प्राणी जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहतात, म्हणून त्यांना उभयचर म्हणतात. जमिनीवर राहणारे भूचर, पाण्यात राहणारे जलचर व दोन्ही ठिकाणी राहणारे उभयचर. चित्रात आपल्याला त्याची उदाहरणे सुद्धा दिसत आहेत. म्हणजे आपण प्राण्यांचे कसे प्रकार वर्गीकरण केलं बघा. व्हर्टिब्रेट्स अँड इनव्हर्टिब्रेट्स, देन ओव्हिपेरस अँड व्हिव्हिपेरस. नेक्स्ट अकॉर्डिंग टू द हॅबिटाट, टेरेस्ट्रियल, ॲक्वेटिक अँड ॲम्फिबियस. अशा प्रकारे आपण प्राण्यांचं वेगवेगळ्या निकषानुसार वर्गीकरण या ठिकाणी केले. अ काइट, an eagle, a crow, a butterfly, a honeybee all fly in the air. Though they live in different places, these animals are said to have an aerial mode of life. घार, गरुड, कावळा, फुलपाखरे, मधमाशी असे विविध ठिकाणी राहत असलेले तरी हवेमध्ये संचार करणारे जे काही सर्व पक्षी आहेत त्यांना खेचर असं आपण या ठिकाणी म्हणतो. या ठिकाणी आपण विविध प्रकारच्या प्राण्यांची वर्गीकरणासह माहिती घेतलेली आहे. सजीव यांच्याबद्दल काय लक्षात ठेवायचे ते पहा. इन द लिव्हिंग वर्ल्ड अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन सीन बोथ ॲनिमल्स अँड प्लांट्स. एव्हरी प्लांट अँड ॲनिमल इज युनिक. वी शुड ऑल मेक एफर्ट्स टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. सजीवसृष्टीतील वनस्पती आणि प्राण्यांमध्ये खूप विविधता आपण आढळून आलेली बघितली. प्रत्येक वनस्पती आणि प्राणी वैशिष्ट्यपूर्ण असल्याने सजीवसृष्टीतील विविधता जपण्याचा आपणा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि ते गरजेचं आहे. तरच ही सजीवसृष्टी टिकून राहील. नक्कीच तुम्हाला पाठ समजला असेल. फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू व्हेरी मच. क्रिएशन बाय सारिका आचमे, डिस्ट्रिक्ट नांदेड. माझे सर्व सायन्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी संस्कार मोती चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंटसुद्धा करा.